छत्रपती शिवाजी महाराज की माणसं माझाही पदवी अशीच कोणाला लावता नाहीये महाराज. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांसारखा स्वतःही पराक्रम दाखवावा लागतो. नुसती कटकारस्थाने करून चालत नाही महाराज. त्यांनी प्रयत्न केले, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आज अयोध्येत झालेलं राम मंदिर दिसतंय महाराज. आता त्या टिकण्यासाठीचा प्रयत्न आपण करणे ही आपली जबाबदारी आहे महाराज. किल्लदान माजले भयंकर जावळीचे घोडे, किल्लदान माजले भयंकर जावळीचे घोडे, असे मातले सजन घासली चंद्रराज मोरे, असे मातले सजन घासली चंद्रराज मोरे. विजापुराचा वागमन विगो भक्तांनी चाले, विजापुराचा वागमन विगो भक्तांनी चाले. रामपटाला निपटाया हो राजे अवतरले, रामपटाला निपटाया हो राजे अवतरले, रामपटाला निपटाया हो राजे अवतरले. छत्रपती शिवाजी महाराज की असा जयजयकार, असा जयजयकार. प्रतापगडच्या पायथ्याशी जो झाला तर दिल्लीतलं सिंहासन जरा डळमळीत, दिल्लीतलं सिंहासन डळमळीत झालं. दरबार भरलेला, दगड खा, माती खा, शेण खा, पत्थर खा, सगळे आपापल्या जागेवर बसले होते. तुम्ही का हसरत नाही माहिती. आणि या सगळ्यांचा बादशाह औरंगजेब आपल्या गादीवर बसले, गादीवर बसल्या बसल्या जसे की वाढवत फिरतात प्रारब्ध योगी कुंडली. पण योगी सुद्धा प्रारब्धानच आलेला आहे. पण आपले योगी सगळे एकदम क्लीन शेव कुंडली. ते प्रयत्न वादावर आहेत म्हणून, नाही तर प्रारब्धाचा असतं मग मध्ये काहीतरी काहीतरी इश्यू येतो मध्ये. औरंगजेब बसले का आपल्या ढेकणं सुद्धा होतात म्हणून प्रयत्नवादी असावं माणसाने. औरंगजेब आपल्या गादीवर बसलेला, द्वारपालाने येऊन वर्दी दिली. समझे बात अफजल खान को मान दिलाया. सगळ्यांच्या मानाखाली आमीन. औरंगजेब म्हणतो ये शिवा का क्या किया जाए, क्या किया, कौन जाएगा उसको पकड़ने के लिए, असं म्हणायचं फक्त, व्हायचं काहीच नाही. महाराजांनी ज्या वेळेला प्रयत्नपूर्वक अफजल खानाला संपवला, प्रयत्नवादपूर्वक संपवला, दिल्लीचं सिंहासन हल्लं. नवे नवे भारतातली सगळी सिंहासन डळमळीत झाली. आणि अजून त्या संकटातून बाहेर येतात न येतात तो सिद्धी जोहर लाखाचं सैन्य घेऊन महाराजांना पन्हाळगडावर महाराजांना विष्टित करण्यासाठी निघाला निघाला निघाला. तो औरंगजेब म्हणतो की आपणही ह्या शिवाचा बंदोबस्त केला पाहिजे. कौन जाएगा. बरेच वेळ चर्चा झाली पण एकत्र होऊन चर्चा करून काही होत नाही महाराज. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तेव्हा पुन्हा पंतप्रधान होता येतं. त्याच्यासाठी 30 वर्षाचं बॅकग्राऊंड आहे. प्रचारक म्हणून रसातळापर्यंत काय काय लोकांना त्रास होतो याची 30 वर्ष माहिती घेतली. त्याच्यानंतर मुख्यमंत्री पद 13 वर्ष एक तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पदाकडे. त्याला रसातळापर्यंत नाही, तळागाळापर्यंत म्हणतात. आम्ही रसातळापर्यंत, रसातळाला जाणं म्हणजे नुकसान करून घ्यायचं. इथे जाऊन ज्या लोकांना नुकसान होतंय त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं. बरोबर आहे. औरंगजेब म्हणतो कौन जाएगा, कौन जाएगा. एक म्हातारा त्यांच्यातला शहाणा होता. काही कोणी असे भेजना, आपके मामा सबको मामा बना दो, उनको भेजो. औरंगजेबाचा खुद्द मामा शाहिस्ते खान त्याला पत्र धाडलं. पूर्वीच्या काळात उंटावर पत्र जायची. ते पत्र यायला 2 महिने लागायचे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पत्र आलं शाहिस्ते खानाकडे. पत्र वाचलं त्याने, शिवाजीला पकडायला जायचं, यांनी परतीचं पत्र पाठवलं.
मला सैन्य पाहिजे. औरंगजेबाने पुन्हा पत्र पाठवलं, किती पाहिजे? हा म्हणाला मला लाखालाच सैन्य पाहिजे. औरंगजेब दोन्ही. औरंगजेब म्हणाला तुला जर का माझं सगळं सैन्य दिलं, तू इथून बराकपुरातून पुण्यात जाईपर्यंत तो पुण्यातून इथे येईल, माझी पुण्यतिथी करेल. त्यावेळेस चालणार नाही. म्हणून अगदी 40,000चं सैन्य त्याला दिलं आणि त्याला सांगितलं, आदेश दिला की तुम्ही महाराष्ट्रात निघाल, त्यावेळेला तुमचे जे काही सरदार असतील आणि तसे तुम्ही महाराष्ट्रात शिराल, म्हणजे फितनत फितुरी करणारे भेटणारच तुम्हाला. पैशाचा साठा पाठवतो, तेवढे तेवढे घ्या. ज्यांना प्रारब्ध योगावर सगळं मिळवायचं असतं असे बरेच असतात, त्यांना गाठा. तो म्हणाला ठीक आहे. आणि हत्ती बसून निघाला औरंगजेब. शाहिस्ते खान दिल्लीतून पॅकेज आलेलं म्हणून यांनी बरोबर 6 घेतल्या विद्या, म्हणजे बायका स्वतःच्या. किती? 6. आणि याच्या बरोबर 21 वर्षाचा तरुणाबाण अब्दुल फतेह खान नावाचा याचा मुलगा. बापाने 6 गेला, बापचे बेटा समोर, मुलांनी 9 बरोबर घेतल्या. दिल्लीतून पॅकेज आलं. काय भूगोलचं प्रारब्ध योगी असे असतात. स्वतःच्या प्रयत्नाने आपल्याला काही करता येत नाही ना, दिल्लीतून आलेलं पॅकेज असं खर्च करण्यासाठी बाहेर पडतात. आणि निघाले दरमजल करत 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 महाराष्ट्राच्या दिशेने येणार. महाराजांचं गुप्तहेर खातं काम करत होतं. महाराजांच्या गुप्तहेरांनी बातमी आणून दिली की शाहिस्ते खान निघालाय तुम्हाला पकडण्यासाठी. महाराजांनी आदेश दिला आपल्या सगळ्या सेवेकरींना की बराकपुरापासून ते पुणे या प्रांतामध्ये जी जी मधली गाव आहे तिथले आपल्या लोकांना सांगा की दरीखोरीत निघून जा. सगळ्यांना प्रश्न पडला, दरीखोरीत जाता येईल, सगळं धान्य घेऊन जाता येईल, पण महाराज विहिरी काय करायचं? महाराज म्हणाले, अरे वेड्यांनो, फक्त पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी नाही खायची. आपण पाडव्याला खातो, त्यांना पाणी तरी पाजूयात त्याचं. एवढा गोळे करा, एवढ्या रे कडुलिंबाच्या पाल्याचे वाटून गोळे करा आणि एक एक विहिरीत 15-15, 20-20 सोडून ठेवा. पाणी सुद्धा मिळता कामा नये त्याला. आणि हा शाहिस्ते खान निघाला तो पुण्याच्या दिशेने येतो. जरा वेळ लागला त्याला येईपर्यंत, पण मध्ये जरा महाराष्ट्राच्या सीमेवर आला. मात्र महाराष्ट्राच्या सीमेवर आला आणि सगळे उन्हातानाने खायला दिल्लीचं पॅकेज सीमित होतं त्यावेळेला. जरा पुढे काही मिळालं तर जरा लूटफाट करावी, पण लूटफाटसाठी पण काही ठेवलं होतं. काहीच ठेवलं नव्हतं महाराजांनी. तेवढे लेख सांगायला, अबे कुआ मिला है, पाणी तो पिले, म्हणून पात्र टाकलं. पाणी वर काढलं, पात्र घेतलं आणि असं लावलं. पत्थर का म्हणतो, क्या हुआ बे दगड खा? नहीं, पानी भी कड़वा है. तो म्हणाला, अभी शिवाजी को क्या देखा? उसका पानी कड़वा है तो उसको कहाँ देखा है? अजून तो दरमजल करत 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 कुठे आपण थांबायचं महाराष्ट्रामध्ये गेल्यावर हा विचार सुद्धा या लोकांचा चाललाय. जरा पुण्यात पोहोचेपर्यंत वेळ घालतो, एवढ्या लवकर पोहोचता येईल. दरमजल करत 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 शाहिस्ते खान शिवाजीच्या महालामध्ये खान शिवाजीच्या महालामध्ये खान राहिला जे भूत बंदोबस्तान जागोदर ठेवला शिवाला, जागोदर ठेवला शिवाला, जागोदर ठेवला शिवाला. हुकुम मनाईचा बादशाह, हुकुम मनाईचा बादशाह, पेशीवर पहारा रोज बसला, पेशीवर पहारा रोज बसला. शिवाजीच्या महालामध्ये शाहिस्ते खान आला. त्यांनी जागा निवडली. माहिती होतं शिवाजी पुढे आल्याला पन्हाळगडावर. आईचा महाल तयार मिळाला. लाल महालामध्ये पुण्यामध्ये पण आपण जातो, पण ठिकाण ठरलेलं असतं बरोबर. तुळशीबाग, आम्ही पण पुण्यात जातो ते आमच्या सौभाग्यवती सांगतात, पुण्याला जाता जरा तुळशीबाग यादी आधीच आलेली असते व्हॉट्सअपवर. नवरा सुखरूप पोहोचतो याची काळजी नसते. आपलं सामान व्यवस्थित झालं पाहिजे. घरी नवरा राहिला तर चालेल. आमच्या बाबतीत असं नाही. आमची बाई पुण्यातच राहते, यामध्ये तुम्ही पुण्यातच राहतो म्हणून बडोद्याला येतात तेव्हा कोणाचा फोन येतो बरं.
श्रीखंड घेऊन या बरं. प्रारब्धच असतं आमच्या, तेव्हा आम्ही आणतो म्हणून तुमचं प्रारब्ध बोलवत दिल्लीचं पॅकेज आले शिवाजी महाराजांच्या महारामध्ये. महाराजांचं गुप्त हे खातं खूप उत्तम काम करायचं. महाराजांनी ह्यांचे खान सामे महाराजांनी आधी दोन सोडून ठेवले होते. आणि लाल महालामध्ये काय चाललंय याची ठमक माहिती महाराजांना पहाडगडावर मिळावी यासाठी दोन माणसं आधीच याचे खानसामे म्हणून मध्ये सोडली होती. हा लाल महालामध्ये वरच्या मध्यावर राहिला. रिकामे असतात ना वरचे मध्ये, युत्याकडून चालत नाही. मती जमिनीवर ठेवावी लागते तेव्हा काम करता येत. हा वरच्या मध्यावर राहिला आणि यांनी स्वतःसाठी आणलेल्या सैन्यापैकी रजपूत, मोहिले, पठाण आणलेल्या सैन्यापैकी 40,000 यांनी स्वतःसाठी ठेवले. पण भीती होती अफजल खान सारख्या माणसाला जर का एवढासा शिवाजी मारू शकतो तर आपल्या तो उडी मारून जरी आला तरी आपण पुण्य दिली. स्मारकच आपलं बनवावं लागेल. मस्त दिल्लीच्या पॅकेज मध्ये चाललंय. महिना दीड महिना निघून गेला. काही महाराजांचे किल्ले नाही, काही माहिती नाही. दिल्लीतून पत्र आलं. काय झालं? ज्या कामासाठी पाठवलंय त्या कामाचं काय झालं? जाग आली. त्यांनी लगेच बैठक बोलवली लाल महालामध्ये आणि हा म्हणतो बाहेर जाओ. सेनापती म्हणतो बाहेर गेल्यावर करायचं काय? शेत पाखरू बाहेर सापडत नाही एवढी व्यवस्था नाशिबानी करून ठेवली आहे. बाहेर सोपं काम आहे? सोपं काम आहे? आधी शिवाजी सांगू द्या. पण त्यातल्या त्यात माणसं बाहेर पडली. चारही दिशेला माणसं बाहेर पडली आणि किल्ला शोधायला सुरुवात केली. पुण्यापासून नाशिक रोडला जाताना मध्ये चाकणचा किल्ला लागतो. भुईकोट किल्ला म्हणजे गडी मंडळी तरी चालेल. सगळ्यात लहान किल्ला भुईकोट. शाहिस्ते खानाला माहिती मिळाली आणि त्यांनी सांगितलं आओ किल्ला लेके आओ. शिवाजी महाराजांचा किल्ला मावळे किती असू दे. अफजल खान आलेला 36,000चं सैन्य घेऊन महाराजांकडे असणारे 3,500चे सैन्य 36,000चा खुर्दा पाडू शकतात. तुझ्यासारखे तर काही काय. यांनी किती पाठवले? 30,000 स्वार सैन्याची. 30,000 स्वार सैन्याची पुढे चालती काळाच्या भीती. महाराजी फौज की मगा 30,000चं सैन्य घेतली का सागरच्या किल्ल्यापर्यंत आला. किल्लेदार कोण? माहिती काढली सेवकांकडून. आजूबाजूला गावात जरी माणसं नसली तरी कुठेतरी काहीतरी कामासाठी निघालेला माणूस भेटायचा. विचारायचे किल्ला किस्सा शिवाजी महाराज का यहाँ पे किल्लेदार कौन है? कितने आदमी होंगे? ज्यादा नहीं होंगे, 500-600 आदमी होंगे. सेनापती म्हणतो आपलं काम झालं. एवढं सोपं नसतं महाराज, एवढं सोपं नसतं. किल्लेदार कोण? नरसाळा फिरंगोची पीर, नरसाळा फिरंगोची पीर. होता किल्लेदार मोठा पडदार. झाला तैयार संकटा, झाला तैयार संकटा. केला घन गोडला, केला घन गोडला. आसमानात उभ्या सारा भरला. या लोकांनी ठरवलं आपण रात्रीच्या वेळेला हल्ला करूया. गनिमी कावा. वेड्यांना तुमच्याकडून गनिमी कावा शिकावा का? तुमच्याकडून शिकावं. 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष काम केल्यानंतर तुमच्यासारखे काही गुंगुरत काही फरक नाही पडत त्या माणसाला. प्रचार नाही झाला तरी आधीचे प्रयत्न एवढे बलवत्तर असतात की आत्ताचं प्रारब्ध काहीही न करता सांकेतिक भाषेत बोलावं लागतं. म्हणूनच माझं नाव संकेत ठेवलं. कळलं तर ठीक, नाही तर उद्या बोलणार विचार.
रात्रीच्या वेळेला हे धावत सुटले किल्ल्याच्या दिशेने. यांना वाटलं किल्ल्यावर झोपले, पण किल्लेदार जागा, सगळे मावळे जागे. वर गर्जना, अशी गर्जना पाहिजे ना, एक घबराई पाहिजे, कितने आदमी होंगे होगा. आवाज जितना आ रहा है उससे लग रहा है 5-6 हजार आदमी होंगे. वो आदमी हमको झूठ बोल रहा है. 500-600 आदमी. आवाज काय बोलत ना, आवाज होते पूर्वीच्या काळात पंक्तीत आवाज होता का, नमः पार्वती पते हर हर महादेव, असा गर्जना असायची. म्हणजे आजूबाजूला काही जमा झालेलं असतं ते जरा जागा होते त्याच्यामध्ये. म्हणून पूर्वीचा एक शब्द होता, बिंबीच्या देठापासून आवाज काढावा, आवाज बुलंद पाहिजे, असे आवाज बुलंद असायचे. तरी ह्या लोकांनी प्रयत्न केला आणि किल्ल्याच्या दिशेनं धावत सुटले. किल्ल्याच्या आजूबाजूला खंदकामध्ये पाणी. अनेक दिवसापासून उपाशी होत्या मगरी. वदने कवळ तोंड उघडूनच बसल्या होत्या. आला की वदने कवळ चालू. मगरी म्हणायच्या मनातल्या मनामध्ये, आपला प्रारब्ध योग चांगला आहे, शिवाजी महाराजांच्या प्रयत्नाने असे आयते बोलणार खायला मिळतात. पुढचं वाक्य महत्वाचं. म्हणून असं जाता येत नाही, काय करावं. फासे टाकले वर, दोऱ्यांचे फासे टाकले. आता गनिमी काबा यांच्याकडून शिकावं का महाराज 40-40, 50-50 एका वेळेला दोरखंडावर लागले की वरच्या मावळ्यांचं काम व्हायचं. प्रत्येक वेळेला महाराजांचा एक दंड होता, प्रत्येक वेळेला आपलं जे शस्त्र आहे आणि आपली शक्ती खूप खर्ची घालायची नाही. आजूबाजूला काय गोष्टी आहेत त्याचाही उपयोग करावा, नैसर्गिक गोष्टींचा. दगडाला दगड मारू शकतो आपण, काही नाही. मावळे वर बघायचंय, खाली बघायचं, आले का 40 आले 50 आले, काही काम करायचं नाही. दोघा जणांनी मोठा दगड उचलायचा, ते जे दोरखंडावर लागलेले असतात त्यांना हात मारायचे आणि वरून दगड सोडायचा. हा दगड सोडला की 40 दगड पुन्हा दरीमध्ये धरून पाठायचे. दुसऱ्या दिवशी विचार केला, एक काम कर, पूर्व बाजूशी नाही आणि दक्षिण बाजूशी लढत. आपण कुठल्याही दिशेला गेला तरी हे सगळे जागे कामं वाटलेली असायची की आज रात्रीच्या वेळेला तुम्ही लोकांनी पहारा द्यायचा, आज रात्रीच्या वेळेला तुम्ही पहारा द्यायचा, सगळ्यांनी एकत्र पहारा कोण नाही द्यायचा. कामं वाटलेली असायची. महार दगडाने काम नाही करायचं. दक्षिण भागाला काय करायचं, पाणी उकळत ठेवायचं. रात्रीच्या वेळेला पाणी उकळत ठेवायचं. हे सगळे दोरखंडाबरोबर आले. उष्णोदक स्नान समर्पयामि. देवाला नाही, त्या लोकांनाही स्नान घातले, पण ते स्नान शेवटचं. कोण आपल्याकडे पद्धत आहे, शेवट उष्णोदक स्नान. महाराज असे एक प्रयत्न होता 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 महिना झाला पण काही केल्या किल्ला ताब्यात आलाय अशी बातमी अजून लाल महालात पोहोचली नाही. शाहिस्ते खान वाट बघतोय, आज माहिती येईल, उद्या येईल, आनंदाची बातमी येईल. लगेच आपण दिल्लीला पत्र पाठवू की आम्ही आमचा किल्ला ताब्यात घेतला. वाट बघत होता विचार. जरा वाट बघूयात आपण. लक्षात घ्या, प्रारब्ध हे स्वतःपुरतं असतं, पण एकाच्या प्रयत्नाने अनेकांची प्रारब्ध बदलू शकतात. हो, म्हणून मी माझ्या कर्माचं पाणी तुम्हाला देणार, म्हणून मी माझं वेगळं मागून घेतो. आमचा प्रयत्नवत आहे पूर्ण, काळजी करू नका. आणि तुम्ही नाही दिलं तरी आम्ही तुम्हाला पाजू पाणी, म्हणजे निश्चित स्वरूपात पाणी पाजण्याचे पितो. म्हणजे तुमचा प्रयत्न चांगला, तुम्ही प्रारब्धावर अवलंबून नाहीये. मी प्रारब्धानुसार मी थर्मास घेऊन आलो. थर्मासचं पाणी प्यायलं म्हणजे मास थर वाढत नाही, म्हणजे मास न वाढण्याचा प्रयत्न. कोणले असो 15-20 दिवस झाले अजून बातमी येत नाही. शाहिस्ते खान म्हणाला आता आपण स्वतःच केलं पाहिजे. म्हणून हत्ती बसून निघाला. शाहिस्ते खान निघाला. सगळं होतं नव्हतं, सगळं सैन्य घेऊन निघाला. एका चाकणचा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी म्हणून सगळं सैन्य. पण काही केल्या किल्ला हातात पडत नाही. बुवा खाली का बसलो बर म्हटलं आत्ताच बसले का काय, अजून व्हायचंय.
शाहिस्ते खान म्हणतो क्या किया है, सेनापतीला बोलतो काय काय प्रयत्न झाले. तो म्हणाल सगळे प्रयत्न करून झाले. किल्ले पे कितने आदमी ज्यादा नाही आहे. पाणी बसून प्यायलं म्हणजे बराच वेळ पोटात राहतो. जय जय. पोटात राहण्यासाठी पाणी बसून प्यावं ह्याचा प्रयत्न तुमचा आहे. पुन्हा तेच तेच आमचं तेच राहणार. सेनापती सांगतो सगळे प्रयत्न करून झाले. ठीक है आपने हम लोग ज्यादा नहीं है, हमको मालूम पड़ा है 500-600 आदमी अभी तक किल्ला नहीं मिळा. तो म्हणाल तुला बोलायला काय जाते, आमचे प्रयत्न बघ गेले ते गेले, परत आलेच नाही. सगळ्यांच्यात पुण्य त्या पाट्या लावाव्या लागतील. एवढी जमीन नाही महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या अजूनही आपण बेसावत आहोत. ते 2048 ची तयारी करून राहिले. आपल्याला 2024 ची सुद्धा पूर्ण तयारी करता नाही आली. त्याचा परिणाम आपण पाहिला म्हणूनच. याला कारण आपण प्रारब्धावर अवलंबून आहोत. ते काम करतात म्हणून आपण बेसावध आहोत. लक्षात घ्या आपल्यालाही तेवढंच काम करावं लागेल. तेव्हा सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम शस्यश्यामलाम मातरम हे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. आपल्या पूर्वजांनी संकल्प घेतलाय विश्वगुरु सिंहासनावर विराजले भारत माता. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली. त्यांनी प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आज अयोध्येत झालेलं राम मंदिर दिसतंय. आता त्या टिकण्यासाठीचा प्रयत्न आपण करणे ही आपली जबाबदारी येणार आहे. मंदिरांनी बांधून द्यायचं होतं त्यांनी निर्णयही आणून दिला, आपल्याला बांधूनही दिला. आता तर टिकवणं आपली जबाबदारी. आजच समाचार मध्ये आलंय. ज्यांनी समाचार पाहिले असतील त्यांना माहिती आहे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये होतं की अयोध्येत मंदिर उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही ज्यांच्याकडून मिळाली त्यांना माती गाठण्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. हा प्रयत्न आपल्याला शाहिस्ते खान म्हणतो क्या किया जाए. पुन्हा प्रयत्न सुरू झाले. लक्षात घ्या प्रयत्न कसा असू शकतो. जिथे महाराज पन्हाळगडावर अडकलेले असताना सुद्धा आपल्याला आता किल्ल्यावरची महिन्याभराची रसद होती तीही संपली. धान्याची कोठारं रिकामी झाली. पण माणसं प्रयत्नावर पाचोळा खाऊन जिवंत राहिली आणि किल्ला लढत ठेवला. 30 दिवस वेढा लढविला, 30 दिवस वेढा लढविला, किती कमळ दिला नानाची खौल हो किल्ल्यातील लोक सांगले कानाला कोणा संपदा वारली धान्य संपलं पाला पाचोळा खायचा. पण तुम्ही म्हणाल शक्ती कशाने मिळवली. महादेव असा जयकार करायचा म्हणजे शक्ती येते. लक्षात घ्या मारुती रायांनी सुद्धा लंकेवर उड्डाण केलं त्यावेळेला समर्थांनी रामायणामध्ये उल्लेख असा केलाय रघुवीर म्हणून उड्डाण केले. तो जयकार खूप मोठा संचार असतो. नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे पण ते करावं लागतं महाराज. होता 50 दिवस झाले पण एवढासा छोटासा किल्ला गडी सुद्धा ताब्यात घेता नाही आली. याला म्हणतात आमचे मावळे, याला म्हणतात शिवाजी महाराजांचे मावळे. याला कारणे एकनिष्ठ राहिले कारण की महाराजांनी एक निवडून घेतला होता, निवडणूक करून घेतलेला नव्हता. म्हणून जाणत्या लोकांचा जाणता राजा. जाणत्या राजा ही पदवी अशीच कोणाला लावता नाही येत महाराज. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांसारखा स्वतःही पराक्रम दाखवावा लागतो. नुसती कटकारस्थाने करून चालत नाही. 55 दिवस झाले इतिहासात नोंद आहे. 55 दिवस हा किल्ला लढवत ठेवलाय. शाहिस्ते खान आता संपला थकला. किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सापडला पाहिजे. माणसं शोधा फितूर करा माणसांना. पैशाची आमिष द्या. 2 कायस्थ माणसं मिळाली. शाहिस्ते खानासमोर त्यांना उभं करण्यात आलं. खाली छातीवर लावले. सांगितलं गड्यावर जायचा मार्ग दाखवा आम्हाला. किल्ल्यावर कसं जाता येईल. ही जमात तेव्हा बसून शाहिस्ते खान म्हणतो काय काही. तो म्हणाला ह्यांना 1 किलो सोनं आणि मला. ह्यांना म्हणजे ह्यांना नाही करत. तो म्हणाला ज्याला पकडून आणला होता
यांना 1 किलो, मला 1 किलो. साहित्य घाण म्हणतो आधा आधा किलो अभि देतो. तुम्हाला मग बाकीचं बिलला त्यागात आल्यावर पूर्णीय तो पण त्याला एवढं कळतं की फितूर झालेला माणूस फितूर झालेला आपल्याशी प्रामाणिक होईलच होईल नाही. ज्या अर्थी तो फितूर होतो त्या अर्थी तो शिवरायांशी प्रामाणिक नाही, तो आपल्याशी काय प्रामाणिक नाही. हे ज्ञान त्या लोकांना होतं, हे ज्ञान त्या लोकांना होतं. म्हणून ताशकंदराला जाऊ नका हे सांगत असताना गेले ती चूक घडली. गेले पण त्यांचा देह परत आला. त्याच्याही मागे मोठं स्थान होतं महाराज, त्याच्याही मागे मोठं स्थान होतं. पण इतिहास आपण वाचत नाही, त्यामुळे आपण वाचत नाही महाराज. हा दोष आपला. शाहीर खान म्हणाला ठीक आहे, वर कसं जाता येईल. पूर्व भागाचा बुरुज आहे, या किल्ल्यावरचा पूर्व भागाचा बुरुज आहे तो माती दगडांनी बनलेला आहे. त्यामुळे तो बुरुज तुमचा वर जायचा मार्ग होईल. ठीक आहे, इनको नजर देते रखो. बोला का मार्ग दाखवला ना, मार्ग दाखवला अजून किल्ला ताब्यात यायचा. तुम्ही चुकीचा मार्ग दाखवला तर तुमची पुण्यतिथी करावी लागेल ना. फुकटचं सोनं नाहीये, फुकटचं नाहीये सोनं. नजर काही ठेवले या लोकांना. पाठवलं सैन्य, अमावास्याची रात्र निवडली, अमावास्याची रात्र निवडली. कारण अमावास्येला चंद्रमान असतो, म्हणजे खाली काय चाललंय हे दिसत नाही अंधारात. अमावास्याची रात्र निवडली. पूर्व भागाच्या बुरुजाला खंड खणण्यात आलं, त्याच्यामध्ये थोडा मोठा दारुगोळा भरण्यात आला आणि डांबरबत्ती लावण्यात आली. म्हणजे भरपूर डांबरबत्ती लावलेली. डांबरबत्तीची वाट नव्हती, डांबरबत्तीची वाट नव्हती. सुर पेटत डांबरबत्तीची वाट, डांबरबत्ती पेटत 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 त्या पूर्व भागाच्या बुरुजापर्यंत दारुगोळा भरलेला होता तिथपर्यंत आली. दुर्दैव हे आहे की मेचके या महाराजांचे मावळे 500 550 जे होते त्यातले अर्धे या पूर्व भागाच्या बुरुजावर जाऊन बसलेले होते. खाली काय चाललंय हे लक्षात आलं नाही. तो डांबरबत्ती लागत लागत दारुगोळ्यापर्यंत आली आणि ती गोळ्याला लागली आणि थांब करून जो उडाला 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 उडाला. तो त्याबरोबर ही बसलेली माणसं त्या गुरुची उडाली. आणि आता खानाच्या सैन्याला वाटलं की आपल्यासाठी मार्ग मोकळा झाला. पण किल्लेदार सावध होता. हातामध्ये 2 संशयी घेतल्या. डावा पाय पुढे ठेवून उभा राहिला. चौदाळी तेथे आला वेदभानगडे करसाला. शिवशाहीच्या वेगानो एकतावर दिसली अपराध याचा तुमच्या शौर्यावर आली. 2 हातात संशयी घेऊन विरंगोळी करसाला उभा राहिला समोर. येणार सैन्य माझी मालक आकडी बसून तसा सैन्य आपण मध्यरात्रीला झालेलं हे बसून झालेलं. माझा संशय एवढे शरीरावर झालेले की शरीरात आता जागाही कुठे शिल्लक नाही. हातातून हातातून मांडीतून सगळ्या ठिकाणी घाव झालेले रक्त. अंगरक्षक सावध होते. आता तलवार सुद्धा म्हणून तलवार घेतली. 17 किलो का भाडा हातात घेतला महाराज. 17 किलो का आपल्या घरी या पात्राने काढून ह्या पात्रात असा माणूस उचलायचा आणि असा फेकायचा. आता गमतीने तरी उचलून पहा महाराज. सगळे लढता 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 सकाळ होत आली. सूर्योदयाची वेळ आली. हत्तीवर बसलेला खान दुर्बिणाने पाहतो. दुर्बिणाने पाहतो त्याला संभ्रम झाला. 2 सूर्योदय झाले का? सेनापतीला दिलं. सेनापतीला म्हणाला अरे तुला कुणी बादशाह बनवला? वेळा तो एक सूर्यनारायण वेगळा आणि शिवाजी महाराजांनी पाळलेले एक ही सूर्यकिरण आहे. एक सूर्यकिरण आहे. कोण आहे? ये किल्लेदार है विरंगोळी नरसाळ. अबे पागल है या ऐमान ऐसे मार रहा है हमारे लोगों को. हे महाराजांकडून शिकायचं. महाराजांच्या मावळ्यांकडून हे शिकायचं आहे. ऐमानासारखा खाऊन मला सगळं ऐमानासारखा खाऊन आता एवढी माहिती पाय हलत नव्हता. तो म्हणाले याचा काय करावं लागेल. समोर जाता येत नाही. कारण त्याच्या हाताच्या आणि भाल्याच्या रेंज मध्ये आलेला माणूसच जिवंत नाही. टाकून टाकतो हा
एवढं मन आणि मनगट तयार करायचं केलेलं होतं महाराज. काय करावं? शाहिस्ते खान म्हणतो बंदूक आले. बंदूक एका नाही त्याला सांगितलं त्याच्या मांडीत गोळी मारायची. पुढे त्याची पकड पायाची सैल झाली का आपल्या हातात शिरोची गोळी मांडीत बाहूत भाला. ती गोळी आली मांडी शिरली एक भाला आला तो हातामध्ये शिरला. पलिथाभूमी शत्रू कापत गेला. गोळी लागली पाय हल्ला पण आता जागेवर नाही. आता मध्ये पुन्हा दोन संशयी गेला आणि सैन्यामध्ये शिरला. तो सैन्य कापत सुटला. बाहो निरंत गेले निशस्त्र झाला. पली शत्रूंनी वेढूनी बद्ध केला. आता रक्त वाहून चाललंय शक्ती क्षीण होत चालली. आता ती शस्त्र खाली पडलेली पाहिली आणि त्यांना वाटलं जी गया भी जी गया म्हणून दोरे फासे येऊन पडले. फिरंगोजी नरसाळ्यावर 40 फासे येऊन पडले. त्यावेळेला पुढे हा शाहिस्ते खानाला स्थिर उभा राहिलेला दिसला. त्याला असा फरफटत किल्ल्यावरून खाली आणला. किल्ला गेला त्याचं दुःख नव्हतं. मनामध्ये शब्द याला होतं की महाराज तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला त्या विश्वासाला खरा नाही करू शकलो. शाहिस्ते खानासमोर आणण्यात आला. आता ज्याला आपण पकडून आणतो ना त्याला आपण जेलबंद ठेवतो बरोबर की नाही. पण इथे चित्र उलट होत. शाहिस्ते खान स्वतः पिंजऱ्यामध्ये जाऊन बसले पण पाहिलेलं होतं ना हैवानासारखा मारतो आणि ह्याला पकडून बाहेर उभा केला होता आणि शाहिस्ते खान मध्ये पिंजऱ्यात जाऊन बसला. तो म्हणतो इसको पूछो इसके साथ क्या सुलूक किया जाए. इसकी आखिरी इच्छा क्या है. इसकी आखिरी इच्छा क्या है. एका सैनिकाने येऊन भाला टोचला. बादशाह जी पूछ रहे हैं आपकी इच्छा क्या है. हमारी इच्छा आपके बादशाह को बोलो पिंजरे से बाहर आए और हमारे साथ 2 हाथ करे. छोड़ना मत. आधीच घाबरलेला सेनापतीला विचारतो क्या किया जाए. अरे ऐसा एक आदमी अगर हमको मिले तो पूरा दख्खन हमारे हाथ में आ जाएगा. सेनापती म्हणाला जरा प्रयत्न करून बघ. तब खान बोलला त्याला जे आता आमच्या चक्रेला. तब खान बोलला त्याला जे आता आमच्या चक्रेला. शिवकाय देणार तुला चलवीन मोठ्या होत्याला. चलवीन मोठ्या होत्याला. शिवाजी नाचला सरळ काम होत नाही म्हणून पैसे वाटावे लागतात. 8,500 आले का. सरळ काम होत नाही कारण तसं काम केलेलं नाहीये. असा प्रयत्नवाद केलेला नाहीये म्हणून पैसे वाटून आपलं प्रारब्ध चांगलं करता येतं. असं होत नाही महाराज. असं होत नाही. काम करावं लागतं. त्याच्यासाठी काम करावं लागतं. दिवसाचे 18 तास काम करावं लागतं. आपले सैन्यबळ जेव्हा पाकिस्तानात घुसतं तेव्हा स्वतः जागं राहावं लागतं. तेव्हा जाणता राजा होतो. जाणीव असावी लागते. जाणीव तो करत तरी नेहमी तो काहीच नाही करू शकत म्हणतात त्याप्रमाणे जाणीव असावी लागते. हा म्हणतो कशाला शिवाजीची चाकरी करतो. आता आमच्या शिवाजी काय देणार आहे तुला. हे शिवाजी साठी एवढं लढला काय मिळालं तुला. शेवट केला तर आमच्या ताब्यात आलं. आता उत्तर महत्वाचं. शिवाजीचा नाश करणारा वीर बोलला आमच्या शिवाजी महाराजांना. आमच्या शिवाजी महाराजांना मारणार तू. वीर बोलला पाशील आमच्याशी गोपाळला. पाशील आमच्याशी गोपाळला. शिवाजी महाराजांना नाश करणार. अरे आमच्यासारखे तर काहीच मारू नाही त्याच्याकडे. तुमच्याकडे काय. तुमच्याकडे काय
इतिहास वाचायला नाही. अरे आता आलेला तुमचा अफजलखान मातीत गाडला इथे महाराष्ट्राच्या मातीत गाडून ठेवला आम्ही त्याला. सारखे काही कमाची असा जय जयकार करू लागला. तो म्हणाला इसके साथ क्या किया है. सेनापति ने एवढा पराक्रम पाहिलेला. तो म्हणाला इसको छोड़ दो, इसको जिंदा छोड़ दो. तो म्हणाला छोड़ो लेकिन यहाँ पे नजदीक नहीं दूर छोड़ के. म्हणाला क्यों नहीं, फिर से अगर इसमें शक्ति आ गई तो तन की शक्ती मन की शक्ती तेव्हा मिळत नव्हतं. पण मन आणि मनगट एवढी तयार होती महाराज की काही शाहिस्ते खान आणि अफजल खान आपल्या पूर्वजांनी या मातीत गाडलेत महाराज. एका शेतकऱ्या जोडप्याने याला दिलं आपल्या घरी. थोडी तब्येत चांगली झाली. महाराज पन्हाळगडावरून निघाले ते विशाळगडावर आले. महाराजांच्या मावळ्यांना बातमी मिळालेली होती, महाराजांनाही बातमी मिळालेली होती की चाकणचा किल्ला पडला. पण फिरंगोजी पुढे किल्ला पडला जाऊ दे, किल्ला पुन्हा आपल्याला ताब्यात घेता येईल. कारण किल्ल्यात जायचे गुप्त रस्ते फक्त आपल्याला माहिती आहे. किल्ला यांनी मजबूत केला की कसा तो मिळवायचा आपल्याला माहिती आहे. पण आपला फिरंगोजी पुढे ही बातमी काढत असताना कळलं आणि त्याप्रमाणे सगळ्या मावळ्यांनी फिरंगोजी नरसाळ्यांना विशाळगडावर आणलं. दरबार भरलेला होता. फिरंगोजी अंगावर एवढ्या जखमा झालेल्या होत्या तरी पण दरबारामध्ये आले. महाराजांचा मोजरा शिवबा धावून आले. कडकडुनी मिठी माझी त्याला धन्य नयन त्यांचे हो ज्यांनी नयन पाहिला हो हा सोहळा. शिवबा राहू नाही शकले. एवढा पराक्रम 55 दिवस कुठलीही रसद आणि कुठलीही मदत न मिळता तुम्ही तो किल्ला राखून ठेवला. यासाठी तो किल्लाच गेला तो जाऊ दे. पण आता यापुढे आता तुमची जबाबदारी वाढली. आपल्या किल्ल्यातला सगळ्यात मोठा किल्ला भोपाळगडचा किल्ला सत्कार म्हणून फिरंगोजी नरसाळ्याला दिला आणि पुढे त्याचा कार्यभाग त्यांनी शेवटपर्यंत स्वराज्य होईपर्यंत सांभाळलं त्यांनी. पुढे प्रयत्नवाद हाच असतो महाराज. किल्ला गेला तर काय हरकत नाही, पण शाहिस्ते खानाला माराची तयारी तेव्हाही होती महाराज. म्हणून प्रयत्नवाद कधीही जीवनात सोडून चालत नाही. प्रयत्न करून किल्ला पडला पण प्रारब्धात होते म्हणून वाचले. शत्रू आक्रमण करेल ही कल्पना राजाला असावी लागते. राजानं गाफील असून चालत नाही. पण राजा गाफील राहिला हो. राजा गाफील राहिला. बघता काय गाफील राहिला राजा. म्हणून प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि प्रारब्धही महत्वाचे आहे. इथंच आमचा समेटला. महाराज म्हणाले एका जनार्दनी भोग प्रारब्धा हरी कृपेचा आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे हरिनाम 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 झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. प्रथमच माझा सेवेचा योग आला. आमचे मुले साधारण 4 महिन्यापासून या गोष्टीसाठी माझ्याशी सतत संपर्कात होते. आमचे ज्येष्ठ बंधू कीर्तनकार हरिभक्तकर आणि संदीप भाऊ मांडे मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते माझ्यापेक्षा 4 नाही 5 वर्षांना मोठे. तरीही आमच्या गुरूंच्या आशीर्वादानं मी बडोद्यात राहत असलो तरी आणि हे पुण्यात राहत असले तरी मिले सुरवीरा हमारा तुम्हारा या न्यायानं भगवंताची सेवा करण्यासाठी आम्ही परमार्थाचा मार्ग प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्ही येते या दोन्ही चाकांवर पाहून त्या ईश्वरी चैतन्यापर्यंत पोहोचण्याचा सगळे आपण प्रयत्न करतो. साधारण 15-20 फुटावर आम्हाला पाहिलं पुणे तर भासतात सगळे. आमचं बहुभाषिक कीर्तनकार संमेलन जेव्हा कराडला होतं तेव्हा गुजराती भाषेत त्यांनी कीर्तन केलं आणि मला सगळे 4 चहाला म्हणायला लागले सकाळी काय छान कीर्तन केलं. पण मी नाही मी तो मी नव्हेच. इथे फसलं. माझा मुलगा फसला. बरं जपान मध्ये जा चीन मध्ये जा सगळी माणसं एकसारखी तरी बरोबर आपल्या बायकोला ओळखतात.
जय जय. आणि एक असं पोरग फसायला लागलो म्हणून मग म्हटलं आम्ही जर विशी मध्ये दोघेही सारखे दिसतो म्हणून ते म्हणाले मी काय काढणार नाही म्हटलं मीच काढतो. मोठ्या भावाने समजून घ्यावं असं म्हणतात म्हणून त्या गावात शांती भगवंताच्या झालेली सेवा समाप्त करतो. जुगलबंदीचा प्रयोग 150व्या वर्षी आपळे बुवांनी आणि त्यानंतर आज 25 वर्षाने 175व्या वर्षी हा प्रयोग भगवंताच्या कृपेने झाला. काळुंकी मंजुळ बोलत असे पाणी बोलविता धनी देवराजी म्हणून देवेश्वराच्या परमात्म्याच्या देवर्षी नारदांच्या चरणी सेवा समर्पित करून तुझे परमपूज्य माता पिता म्हणजे सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम हेच दान देवा देवा तुझा